वाचनामध्ये सातत्य असं टिकवून ठेवा. वाचनामध्ये सातत्य टिकवून ठेवणं हे अनेकांसाठी आव्हान असतं. सुरुवातीला उत्साह असतो, पुस्तक हातात घेतलं की मन ताजं होतं. पण काही दिवसांनी तोच उत्साह कमी होतो. मानसशास्त्रीय अभ्यास सांगतो की सातत्य तुटण्यामागे मनाची संरचना, लक्ष देण्यातला थकवा, पर्यावरणातील व्यत्यय आणि स्वतःबद्दलच्या अपेक्षा यांचा मोठा वाटा असतो. वाचन ही सवय जितकी मानसिक असते तितकीच ती जीवनशैलीशी जोडलेली असते. त्यामुळे सातत्याचा पाया मन, वेळ आणि सवयींवर उभा राहतो. सातत्याचं पहिलं तत्व म्हणजे मनाची तयारी. वाचण्यापूर्वी मेंदूला एक प्रकारची मानसिक चौकट हवी असते. संशोधन दाखवतं की एखाद्या कृतीची सुरुवात ठराविक पद्धतीने केली तर मेंदूला हे आता रोजचं काम आहे असा संकेत मिळतो. म्हणून छोटं प्री रिडिंग रिच्युअल ठेवणं उपयोगी ठरतं. उदाहरणार्थ, शांत जागा निवडणं, पाणी जवळ ठेवणं, फोन सायलेंटवर करणं. ही छोटी तयारी मेंदूला स्थिर करते आणि एकाग्रतेचं दार उघडते. दुसरं तत्व म्हणजे उद्दिष्ट स्पष्ट असणं. अनेक लोक वाचन सुरू करतात पण त्यांच्याकडे नेमकं उद्दिष्ट नसतं. उद्दिष्ट नसल्यावर मेंदू त्या क्रियेला प्राधान्य देत नाही. अभ्यास सांगतो की मन ठोस लक्ष्यांवर जास्त चांगलं काम करतं. म्हणून महिन्यात 3 पुस्तके, दररोज 10 पाने किंवा दिवसाला फक्त 15 मिनिटे असा कुठलाही स्पष्ट न ताणणारा आणि साध्य होणारा उद्देश ठेवला तर सातत्य वाढतं. उद्दिष्ट जितकं छोटं ठेवता येईल तितकं ते पाळणं सोपं होतं. तिसरं तत्व म्हणजे वातावरणाचं नियोजन. मानसशास्त्रात पर्यावरण सवयी घडवतं असं नमूद केलं आहे. पुस्तकं नजरेसमोर असतील तर वाचण्याची शक्यता जास्त असते. फोन समोर असेल तर त्याकडे लक्ष सरकतं. म्हणून रात्री झोपण्यापूर्वी पलंगाजवळ पुस्तक ठेवणं, मोबाईलपासून थोडं अंतर ठेवणं, वाचनासाठी एक आरामदायक पण जास्त रिलॅक्स न करणारी जागा निश्चित करणं याचा उपयोग होतो. वातावरण वाचनाला आमंत्रण देणारं असलं की सातत्य नैसर्गिक होतं. चौथं तत्व म्हणजे वाचनाचा ताण कमी करणं. अनेकांना वाटतं की वाचन म्हणजे एकदम 1 तास, शांत वातावरण, परिपूर्ण मूड. पण संशोधन सांगतं की सातत्यासाठी परफेक्ट परिस्थिती शोधणं उलट नुकसानकारक ठरतं. मन जास्त बंधने सहन करत नाही. म्हणून जिथं शक्य आहे तिथं थोडं वाचणं चालतं. प्रवासात काही पाने, दुपारी ब्रेकमध्ये 2 पानं, रात्री झोपण्यापूर्वी 5 मिनिटे. हे छोटे छोटे सत्र मेंदूला सवय देतात की वाचन हे रोजचं काम आहे, मोठं प्रोजेक्ट नाही. पाचवं तत्व म्हणजे ठामपणा सोडणं. काही लोक पुस्तक वाचताना प्रत्येक ओळ समजली पाहिजे, नोंदी काढल्या पाहिजेत, पुस्तक पूर्ण झाल्यावरच पुढचं घ्यावं असं मानतात. पण हे काटेकोरपण मेंदूला ताण देतं. अभ्यास म्हणतो की हलकं, मजेशीर, सोपं वाचन सवय मजबूत करतं. त्यामुळे सुरुवातीला तुमचं मन जिथे ओढतंय त्या प्रकारचं वाचन निवडणं चांगलं. कथा, मानसशास्त्र, प्रेरणादायी लेख, ब्लॉग, संशोधनाचे साधे लेख अशा सहज वाचता येण्याजोग्या गोष्टी सातत्य वाढवतात. सहावं तत्व म्हणजे प्रगती दिसणे. मेंदूने प्रगती पाहिली की प्रेरणा वाढते. म्हणून वाचलेल्या पानांची नोंद, पूर्ण झालेल्या अध्यायांची लहानशी यादी किंवा महिन्याच्या शेवटी स्वतःला साधं कौतुक देणं या गोष्टी प्रभावी ठरतात. संशोधन सांगतं की छोटं सेल्फ रिवॉर्ड सिस्टीम मेंदूमध्ये डोपामिन वाढतं आणि तीच प्रेरणा पुढच्या दिवसाचं वाचन ताजं ठेवते. सातवं तत्व म्हणजे मनाचा थकवा ओळखणं. काही दिवस मन थकलेलं असतं. अशा दिवशी वाचनाची सक्ती केली तर आवड कमी होते. त्यावेळेस कमी लक्ष देणारा हलका मजकूर चालतो. काही अभ्यास सांगतात की थकलेल्या दिवशी मेंदू लहान परिच्छेद, कथा, छोटे विचार किंवा सोपे लेख जास्त सहज पचवतो. सातत्याचा अर्थ जास्त वाचणं नाही तर संपर्क तुटू न देणं. म्हणून अशा दिवशी 1-2 पानं ही पुरेशी असतात. आठवं आणि शेवटचं तत्व म्हणजे स्वतःशी नम्र राहणं. सातत्य तुटलं तर अनेकांना अपराधी वाटतं. पण मेंदू चुका स्वीकारणारा आणि नव्याने सुरुवात करणारा दृष्टिकोन जास्त काळ काम करतो. 1 दिवसाचा ब्रेक घेऊन पुन्हा सुरुवात करणं महत्त्वाचं. सातत्य हे साखळीसारखं असतं. एका दुव्यावरून तुटलं तरी साखळी पुन्हा जोडता येते. वाचनाची सवय मजबूत करणं म्हणजे मनाला प्रशिक्षण देणं. थोडी शिस्त, थोडं नियोजन आणि थोडं प्रेम या त्रिसूत्रीने वाचन केवळ सवय राहत नाही तर व्यक्तिमत्व घडवणारं साधन बनतं. सातत्याने केवळ पुस्तके वाचता येत नाही तर मनालाही समृद्ध करता येतं. प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा. तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता. त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू. तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा. मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा. तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल. मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या. त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता. लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया. तूर्तास धन्यवाद.